बॉल आल्या आणि त्या मॅच विनिंग होत्या, त्या कारणाने मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान विवेक शिंदे यांना जातोय. विवेक शिंदे, आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना आपण देणार आहोत. त्याचबरोबर जिल्हा आयकॉन म्हणून जी ट्रॉफी आहे ती सुद्धा ट्रॉफी आपण त्यांना देणार आहोत. सिद्धेश कदम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे विवेक शिंदे यांच्यासाठी. विवेक, आपण या प्लीज. मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान देऊया. 19 धावा ज्या होत्या ना त्या खऱ्या अर्थाने मॅच विनिंग होत्या. पहा, संघासाठी तुम्ही धावा किती बनवता हे महत्वाचं नसतं, परंतु त्या धावा तुमच्या विजयाच्या खात्यामध्ये गेल्या त्या खूप महत्वाच्या असतात. 19 धावा त्या महत्वाच्या होत्या. शेवटच्या काही बॉलवरती आतिषबाजी षटकारांची पाहायला मिळाली. संकेत कळंबे यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. जिल्हा आयकॉन विवेक शिंदे, जबरदस्त बॅटिंग, KSK चे खेळाडू आहेत आणि आज मात्र जबरदस्त परफॉर्मन्स. मी आमचे माजी अध्यक्ष प्रमुख सल्लागार संतोषजी मालुसरे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. विवेक, या आपण. आणि मॅन ऑफ द मॅच मध्ये खऱ्या अर्थाने KSK प्रीमियर लीगची ट्रॉफी जी बनवली ती विशेष ट्रॉफी आहे. क्रिस्टल आर्टनी बनवले. चेतन दादाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कॅश रूपामध्ये 500 रुपये कॅश प्राइज आहे जे कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येत आहे. आणखी एक ट्रॉफी आपण जिल्हा आयकॉनला देतोय KSK प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ती ट्रॉफी आपण विवेक शिंदे यांना देणार आहोत आणि या ट्रॉफीवरती जिल्हा आयकॉन म्हणून त्यांचा फोटो आहे. या कारणाने ही ट्रॉफी खास आहे. विवेक शिंदेचा खेळ अप्रतिम राहिला. आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. विवेक, पहिल्यांदा जिल्हा आयकॉन मध्ये KSK प्रीमियर लीग मध्ये तू खेळतोय, भावना कशा आहेत? प्रथमतः मी नयन सकपाळला धन्यवाद बोलेन आणि KSKच्या कमिटी मेंबरला पण धन्यवाद बोलेन, कारण की या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मला संधी दिली जिल्हा आयकॉन म्हणून, त्यासाठी धन्यवाद बोलेन. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आता तुमची टीम क्वालिफाय झाली, सेमीफायनल मध्ये गेल्यात. काय रणनीती असेल? फायनल जिंकण्याची मानसिकता असेल का? पहिल्या नंबरची ट्रॉफी उचलण्याची मानसिकता असेल का? हो, नक्कीच. कारण की ट्रॉफी पण एवढी सुंदर आहे, कोण सर्वच मेहनत करतायत. 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विवेक शिंदे, अप्रतिम परफॉर्मन्स राहिला. आणि त्याचबरोबर मी संकेत कळंबे यांना विनंती करतो आपण या. जिल्हा आयकॉन संकेत कळंबे, तुम्हाला या ठिकाणी एक विशेष ट्रॉफी बनवली, ज्या ट्रॉफीवरती तुमचा फोटो प्रिंट करण्यात आलाय. जिल्हा आयकॉन सातारा जिल्हा. संकेत कळंबे जे वाईचे आहेत, उळुमगावचे, त्यांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्यांना आपण ही ट्रॉफी या ठिकाणी देतोय. आमचे माजी अध्यक्ष प्रमुख सल्लागार संतोषजी मालुसरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण संकेत कळंबे, जिल्हा आयकॉन, जे खऱ्या अर्थाने लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळतायत, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांनी हल्लीच्या 5-6 महिन्यामध्ये जबरदस्त क्रिकेट खेळलंय आणि त्या कारणाने संकेत कळंबे यांना आपण जिल्हा आयकॉन म्हणून त्या ठिकाणी त्याच्या नावाची वर्णी या स्पर्धेमध्ये लागले. सन्मानही त्यांचा केला जातोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन आपण संकेत कळंबे यांना सन्मानित करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये सँडी सर आपला आवाज आपण ऐकणार आहोत आणि मी तुमच्याबरोबर जॉईन होणार आहे, म्हणजे मजा येईल या मॅच मध्ये. आपण मुख्य व्यासपीठावरती संकेत कळंबे जे जिल्हा आयकॉन आहेत, त्यांचं गाव आहे उळुम, वाई तालुका, सातारा जिल्हा, त्यांचा आपण सन्मान करतोय जिल्हा आयकॉन म्हणून. कोण राहिलाय? राहुल वांगडे यांना आपण देणार आहोत. त्यांची मॅच समाप्त झाल्यानंतर आपण त्यांना सुद्धा त्यांची जी ट्रॉफी आहे, विशेष ट्रॉफी, ती आपण त्या ठिकाणी ट्रॉफी देणार आहोत. मॅचकडे जाऊया. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडताना पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये सँडी सर आणि त्यांच्याबरोबर मी जोडले जाणार आहे. पहिला बॉल डॉट आलाय. मजा येईल या मॅच मध्ये. जो जिंकेल खऱ्या अर्थाने फिल्डिंग करणारी टीम क्वालिफाय होऊ शकते. या दुसऱ्या बॉलवरती टॅप स्ट्रोक केलाय, तिथे ऑन ड्राईव्ह केला होता, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. पहा, प्रत्येक खेळाडू उत्साहाने भरलाय आणि प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा प्रसारण होताना पाहायला मिळते, कारण हा सामना खूप महत्वाचा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. फिल्डिंग करणाऱ्या टीमने ही मॅच जर जिंकली तर ते क्वालिफाय होत आहेत. दोन्ही संघांमध्ये आपण जर पाहिलं, इंदागी 11 स्टार आणि आरजू 11 असा हा जबरदस्त सामना आहे. 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यात आलेत. पुढचा बॉल सतीश चव्हाण बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. लेग साइडला पंच करण्याचा प्रयत्न, जबरदस्त स्ट्रोक आलाय. काय फटका खेळलाय. कोपर खेरणे डीमार्टच्या दिशेने हा बॉल मार्गस्थ होत असताना
ठोकलेला बाहुबली षटकार. परफेक्ट मिडल केला आणि फेकून दिला डीप स्क्वेअर लेगच्या वरून. दॅट इज अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. लो फुल टॉस होती परंतु टायमिंग करू शकला नाही. स्लाइस होऊन बॅकपट गलीच्या ठिकाणी जो क्षेत्रक्षण एल फील करेल तोपर्यंत अर्जित एक सिंगल केली. अर्जू 11 तर संतोष देसाई अर्जू 11 मला वाटतं पर्व पहिल्याचा हा चॅम्पियन्स आहे, विजेता आहे. आणि ती KSK मात्र तिथे आयोजित केलं कोपरीगाव. पहिल्या ओव्हर मार्गात असताना व्हाट अ शॉट. पिकअप खूप लवकर. ओ माय गॉड, दॅट इज अ सिरीज मोरे. वंडरफुल. अति उच्चतर प्रयत्न चांगला राहिला. काय म्हणशील या प्रयत्नाबद्दल? अगदी बरोबर आहे सर. मला न्यूझीलंडचा जो फिलिप्स आहे त्याची आठवण आली, कारण ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्यांनी काय फिल्डिंग केली होती आणि त्याची आठवण करून देणारी ही फिल्डिंग होती. क्षितिज मोरेचं आपल्याला कौतुक करावं लागेल. येस, इन द 11 स्टारचा सुपरस्टार सिद्धीज मोरे. प्रयत्न चांगला परंतु षटकार 14 झाल्यात. आता मात्र सोडणार नाही कारण तो सीमारेषेला आता रनिंग कॅच. इथं सुपर कॅच संतोष. गुड रनिंग कॅच म्हणावी लागेल सर. बाउंड्री लाईन वरतून अगदी वेगाने पळत आले. जजमेंट खूप चांगलं होतं आणि आपल्या हाताच्या उंजडीमध्ये हा बॉल त्यांच्या विसवला आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय सर. पहिली षटक या ठिकाणी समाप्त होत आहे, परंतु पहिलं षटक जर आपण पाहिलं ना सर, कभी खुशी कभी असं गम असं राहिलं. कारण 14 धावा स्कोरवरती लागल्यात, एक विकेटही आली. म्हणजे दोन्ही टीमचा विचार केला तर बॅलन्स षटक राहिलंय. येस, तंतोतंत 100% खरं आहे संतोष. कारण षटकार आल्यानंतर लगेचच चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक जो फेकायचा होता परंतु ती एलिमिनेशनची कमतरता मात्र निश्चित जाणवली. झाल्या तर अडकला ना. बेस्ट किमती विकेट मात्र 14 वर 1. म्हणजे तू म्हणल्याप्रमाणे येस, कभी कभी खुशी कभी गम. म्हणजे 14 धावा ठीकठाक म्हणू शकतो. अगदी बरोबर आहे. 14 धावा स्कोरवरती लावल्यात, एक विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. इथे तुम्हाला काय 20 ओव्हर 40 ओव्हरची मॅच नाहीये, 5 ओव्हरची मॅच आहे. त्या कारणाने तुम्ही एका षटकामध्ये 15च्या ॲव्हरेजने गेलात तर 75 धावा स्कोरवरती लागल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने ही मॅच खेळू शकता. सेकंड इनिंगमध्ये तुम्ही त्या धावा डिपेंड करू शकता. त्या कारणाने 14 धावा ठीकठाक आहे. एक विकेटचं पतन होतंय, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत, जे जिल्हा आयकॉन आहेत. येस, जिल्हा आयकॉन एक चांगला मिश्रित. खरोखर मी तारीफ करतो KSK. कोयना सोसी कांदाटी आणि सातत्याने 6 वर्षे आपण मला सन्मानाने बोलवलं त्यासाठी तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. ओव्हर क्रमांक दुसरा सागर. 14 वर 1 गडी बाद. वॉट अ बोलून आला त्या वॉट अ लवली. म्हणून म्हटलं होतं 75 धावा अगदी 80 धावा या भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपण जो लॉर्ड्स म्हणून नवी मुळतला. पहा कसा देखणा फटका. रवींद्र सुतार जे पोलीस पाटील आहेत त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. स्वागत आहे सर. परंतु काय फटका होता. अल्टीपल्टी स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही मराठी भाषेमध्ये. आणि या प्रकारचे स्ट्रोक आता सर आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये खूप आलेत, कारण इंटरनॅशनल मध्ये क्रिकेटमध्ये जे स्ट्रोक खेळले जातात ते आता टेनिस क्रिकेटमध्ये येऊ लागलेत. नक्कीच क्रिकेटमध्ये हा आधुनिक बदल. पहा सुपडा स्ट्रोक. वॉट अ लवली पल्लू स्ट्रोक. किती नावं दिले गेले. पहा विकेटच्या पाठ्यामेकाचा फरार. ही खरी मजा आहे. जेव्हा जेव्हा भूमिपुत्र मैदानावर खेळतो ना खेळाडू तो मात्र विसरत नाही. परत त्याला मात्र वाटतं, सातत्याने वाटतं कधी जावं भूमिपुत्र खेळावं, कारण मैदानात तसंच ओपेर आहे. अगदी बरोबर आहे सर. नवी मुंबई मधले सर्व मैदान तुम्ही पहा आणि सर्व मैदानाचा तुम्ही लेखाजोखा घेतला तर खऱ्या अर्थाने भूमिपुत्र मैदान हे नंबर 1 ला आहे. त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. आणि तेवढीच 1 नंबरची ही लीग आहे KSK. पर्व 6 चौकाराला 22. ओ माय गॉड, व्हाट अ फेब्युलस लीड ओव्हर द मिड विकेट. इट्स आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट, व्हाट अ बॅलन्स. क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला सर. ज्या पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर गेले त्यानंतर पिकअप स्ट्रोक म्हणता येईल या बॉलला सर. जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलं आउट ऑफ द स्टेडियम म्हणायला काय हरकत नाही सर. 6 धावांसाठी सतीश चव्हाणच्या बॅटमधून आलेला कडक स्ट्रोक. कडक कडक बेधडक. काय बॅलन्स होतं, शरीराचा समतोल. क्लास या
बॅट्समन कडे प्रत्येक चेंडूला उत्तर देण्याची क्षमता, क्वालिटी क्रिकेटर. अगदी बरोबर आहे सर. ज्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सतीश चव्हाण करतायत सर. 2 मॅच आरजू 11 संघाने जिंकलेत आणि सर ते फ्री झालेत, म्हणजे त्यांना इथे कोणती डर नाही मनामध्ये, आणि ज्यावेळेस डर तुमच्या मनामध्ये नसताना त्यावेळेस तुमची बॅटिंग खूप चांगली होते. येस, जरूर चांगलं व्यक्तित्व केलं. स्क्वेअर लेगला मात्र ते दिशा तिथे क्षेत्रक्षण पोहोचेल का नामुमकिन. तेच तरच आउटफील्ड ही एक जमेची बाजू आहे. चेंडू जेव्हा 50-40 मीटरच्या जवळपास होतो तेव्हा त्याचा स्पीड डबल होतं. संतोष, अगदी बरोबर आहे सर. 360 मैदानावरती बॅटिंग करणं खूप मजा येते. मी सुद्धा इथे बॅटिंग अनेकदा केले. पावसाळी क्रिकेटमध्ये मैत्री ग्रुपची स्पर्धा होती, इथे मला बॅटिंग करायला मजा आली होती. परंतु सर तुम्ही शेवटचा बॉल तुम्ही डॉट केला होता. 47 धावांची इनिंग होती, ती माझी वाया गेली होती. क्रिकेट आहे संतोष, पण घाम फुटला होता पावसाळ्यामध्ये. तुम्ही काय जबरदस्त उलट्या दिशेने उलटा फुलटा स्ट्रोक, जर संतोष म्हणतो दॅट इज अ लवली विकेट अँड क्लिअर द डीप थर्ड मॅन 4 रन. धावांचा जणू काही निलेश सर आपण सँडी सर म्हटलं ना तर पाऊस पडतोय मैदानाच्या आतमध्ये. Yes. कडाक्याचं ऊन आहे, परंतु षटकार आणि चौकारांचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आत्ताच रंगपंचमी झाली, रंगपंचमीनंतर ही पहिली क्रिकेट स्पर्धा आहे, परंतु षटकार आणि चौकाराचे कलर्स मात्र मैदानाच्या आतमध्ये Yes. उधळताना आरजू 11 संघाचे बॅटर आहेत सतीश चव्हाण. वॉट अ बॅटिंग. 8 चेंडूमध्ये 25 धावा सर त्यांनी केलेत. स्ट्राईक रेट खूप महत्वाचा आहे. काय बॅटिंग केली सर. येस, 36 वर 1. 36 धावा किती रॅपिडली. आणि जेव्हा डर नसतो ना, डर के आगे जीत आहे असं म्हटलं जातं. पण इंदाई 11 स्टार साठी खूप इम्पॉर्टंट मॅन, कारण अगदी अगोदर बरोबर आहे. क्वालिफायर झाले, पण इंदाई मात्र कमी नाही. क्षितिज जोडला, क्षितिजची विकेट मात्र महत्वाचं नेक्स्ट इनिंगला. हो अगदी बरोबर आहे. क्षितिज मोरे जबरदस्त बॅटर आहेत, जे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना त्यांना आपण पाहणार आहोत. पण सतीश चव्हाणचं मी कौतुक करतोय. 25 धावा ठोकल्यात केवळ 8 चेंडू. वॉट अ सुपर डुपर बॅटिंग बाय सतीश चव्हाण. मॅग्निफिसंट फेस ऑफ द बॅटिंग. सर्व चोपे पडे त्याचं ते स्विच चे फटके अगदी मोहित करतात संतोषजी. सतीश चव्हाणने इथे आपल्याला सर्वांना चकित करून सोडले, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग केले 8 बॉलमध्ये 25 धावा सर. 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आहे, आणि सध्याच्या घडीला जर सर तुमचा स्ट्राईक रेट चांगला असेल ना तर तुम्हाला कोणत्याही क्रिकेटमध्ये संधी मिळत असते. त्यामुळे स्ट्राईक रेट इम्पॉर्टंट आहे. नक्कीच ज्या स्ट्रायकरला खूप मागणी आहे. IPLचा आता परत सुरुवात होणार आहे आणि ते 18व्या पर्वामध्ये अजून धमाल येईल. परंतु ते धमाल आणले मी म्हणेन निश्चित KSK लीगने. व्हॉट अ लवली अग्र क्रमांकित ही लीग आपल्या भेटीला. ओव्हर क्रमांक 3 पहिल्या चेंडू हॅपट्रॅक बॅकफुटवर गेला, जागा बनवणे आणि तिथे काव कॉर्नर संधी शोधता पहा चेंडू झाला पर 4 रन. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जिल्हा आयकॉन राहुल वांगडे यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये आपल्या पारीची सुरुवात करताना राहुल वांगडे. जर सर आपण पाहिलं ना, राहुल वांगडेनी दोन्ही मागच्या मॅच आहेत, काल ज्या मॅच त्यांच्या झाल्या मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतल्यात. म्हणजे जिल्हा आयकॉन म्हणून जर आपण एखाद्या स्पर्धेमध्ये खेळतोय, आपला परफॉर्मन्स कसा असावा, कोणत्या खेळाडूकडे तुम्हाला पाहायचं असेल तर राहुल वांगडेकडे पाहणं गरजेचं राहील. अतिशय चांगली बाउंड्री चौकार आलाय. येस, मोठ्या मंचवर मोठे खेळाडू पंच मारतात, सर्व चमकलेत. हिरे ऍज अ राजे आयकॉन चांगला अपॉलिकेत ड्राईव्ह केला, परंतु मिड विकेटला प्रोटेक्शन करताना क्षेत्रक्षण जोपर्यंत येईल फील करेल आरामात सिंगल घेतली. धावसंख्येला निश्चित आकार आहे. अर्जू 11 जो पहिला KSKचा चॅम्पियन्स आहे. अगदी बरोबर आहे. अर्जू 11 संघ 2018 मध्ये कोपरी मैदानावरती ती क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. सँडी सर, आपण जर विचार केला ना, आजच्या दिवसामध्ये टोटली टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून 5 कॅमेरे कव्हर करतायत, परंतु 70 ने एका कॅमेऱ्यावरती 2018 ची लीग आपली कव्हर केली होती, आणि ती लीग आज सुद्धा असं वाटतं की ती लीग पुन्हा पुन्हा पाहावी. येस, स्टँडर्ड मागा पहा, जिथे 1 कॅमेरा पर आता 5. हे आधुनिक टेनिस क्रिकेटमध्ये झालेला बदल छान आहे, सुरेख. अगदी बरोबर आहे. आत इंदाई 11 स्टार जो झुंज देतोय फिल्डिंग करताना. ओ माय गॉड, दॅट इज अ नो वर्ड्स. या शब्दापुढे पडतात. त्याचा तो बॅलन्स, त्याचा तो फ्लो ऑफ द बॅट, स्विंग ऑफ द बॅट हँडल व्हेरी वेल. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहू शकतो. टेनिस क्रिकेट.in दाखवतो. शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न केला होता आणि पूल सक्सेसफुल, ब्युटिफुल, आणि या बॉलला केलंय सर गुल. वा रे वा, सुपर यार. आणि किती टेनिस क्रिकेट जसं बदललं तसं समालोचक बदलत चाललेत. आमच्या वेळेला वेगळे 2 कर्ण असायचे. कर्णामध्ये घाम फुटाचा गला अक्षरशः मात्र गायबाचा जेव्हा 2 दिवस करत. पण पहा वाणीमध्ये खरंच रोशन जो DJ ऑपरेटर आहे त्यांच्या वाणी आम्हाला मात्र अजून सुमधूर करते. राईट अ मोर द विकेट. कमालीच आहे. या बॅट्समॅनला लवकर जर आउट केलं ना तर बॅट्समॅन मात्र अर्धशतक ठोकता शतकी टीमचा लाभेल. अर्जुन, व्हॉट अ क्लास. कडक बॅटिंग, सुपर बॅटिंग.
इन ऍक्शन 50 अर्धशतक मारलं सर तर त्यांच्यासाठी 1000चं कॅश प्राइज आले आणि काय येऊ नये संघ मालक खुश आहेत. ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करता त्यावेळेस मात्र संघ मालक तुमच्यावरती खुश होऊन त्या ठिकाणी पैशाचा वर्षाव करतात, जे अर्जू 11 संघाचे संघ मालक करतायत. येस स्वाभाविक आहे. राईट मोर्दुबेकेट गतीमध्ये परिवर्तन हा छान आहे, हा योग्य आहे. हा जर परिवर्तन का थोडासा थोपवण्यामध्ये त्याला थांबवण्यामध्ये यश मिळेल संतोष. अगदी बरोबर आहे. सागर कदम जे रामेघर गावचे आहेत बॉलिंग करतात, परंतु त्यांच्या बॉलिंग वरती खूप आक्रमण केलं. सेमीफायनल असणार आहे, पहिली सेमीफायनल A1 वर्सेस B2. त्यामुळे कोणत्याही संघाने कुठेही जाऊ नका. खेळाडूंना आम्ही विनंती करू इथे तुम्ही थांबा. सागर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरतून निघालेत. सतीश चव्हाण यांच्यासाठी हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल जाणारा पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. येस आणि थोडस विचारलं त्यात गैर कोणताही नाही. त्याने फक्त विचारलं का शफल होऊन बॅट्समॅन आले, परंतु खूप दांडगा अनुभव आहे. कोळी जे अंपायर आहेत त्यांना जोडून आम्ही पाहिलं. दॅट इज प्रतीक असा अनुभव आहे आणि त्याने ठरवलं का धावसंख्या 1 ने पुढे जाते 54-1. तिसरं ओव्हर मैदानाच्या आत टाकलं जातं. बॉलिंग मार्कवर आहे सागर. Switch it, look at that! Going and gone. सुपर डुपर मोहित केलं संतोष. वाटर कडक उलटे पुलटे आणि शास्त्रशुद्ध. काय मिलाप बरोबर आहे. काय बॅटिंग, कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली. अगदी सतीश चव्हाण यांचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी असेल. आतापर्यंत आपण जर विचार केला तर पारितोषिकाची वर्षा होतोय. नयन सकपाळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज आलंय सतीश चव्हाण यांच्या बॅटिंगसाठी. सर अर्धशतक टोकलं, अगदी जवळ आले. 43 वरती खेळतायत. 12 बॉल 43 आणि 12 बॉल 50 धावा ज्यावेळेस होतात ना सर त्यावेळेस आपल्याला आपल्या भारताचा युवराज म्हणजे युवराज सिंगची आठवण येते. ती वर्ल्ड कप मधली 50 महत्वाची होती आणि ती 50 मला आठवते. 12 बॉल 43 वरती सतीश चव्हाण खेळतोय. सर कशी या बॅटिंगचं तुम्ही वर्णन कसं करा सतीश चव्हाण? येस शब्द अपुरे पडतील. मी म्हणतो ना त्याचा तो फ्लो, त्याचा तो बॅलन्स परफेक्टली फिट. जो पायांचा वापर करतो ना त्याचा तो तोड नाहीये. त्याची ती सजावट, त्याचे कलेक्शन आहे ना अगदी मोहित करते. छाप सोडली आहे, भुरळ पाडली आहे बॅट्समनने आणि अगदी नजदीक आहे तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. 43 इज अनबेटन. हे सर्व त्याचे उलटे माने ना उलटे पुलटे आपण बोलू शकतो, पण त्यासाठी एक मोठा सराव लागतो आणि सरावातून त्याने इस्टॅब्लिश प्रस्थापित केलेले फटके. अगदी बरोबर आहे सर. प्रॅक्टिस खूप तुम्हाला करावी लागते अशा प्रकारचे स्ट्रोक मारायचे असतील तुम्हाला तर. परंतु सर आपण जर पाहिलं ना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे फटके मारले जातात मग त्याच्यामध्ये डील स्कूप आहे, पॅडल स्कूप आहे. सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने त्याने वेगळा पॅटर्न सेट केला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. या सर्व गोष्टी आपण ज्या वेळेला आपल्या टीव्ही वरती पाहतो ॲज अ खेळाडू म्हणून त्यावेळेला आपण ते फटके पाहिल्यानंतर मैदानामध्ये येतो आणि त्याच प्रकारे प्रॅक्टिस करतो आणि ते फटके इथे येऊन कन्वर्ट करणं अवघड आहे. सतीश चव्हाण यांनी केलंय. 12 बॉल 43 वरती तो खेळतोय. अप्रतिम बॅटिंग सर. येस अगदी मंत्रमुग्ध केले. व्हॉट अ लवली बॅटिंग आहे. व्हॉट अ सुपर डुपर बॅटिंग. चौथ्या ओव्हरला होते सुरुवात. राईट अप राऊंड द विकेट. गुड लेंडर टप्पा. हा बॅटिंग काय ती लवचिकता. स्ट्रोक मारल्यानंतर उभा राहतो. पण हा बेंड झाला. हा पर पठ्ठ्याने पहा जसं बेंड बाला पूर्णपणे पायावरती जोर जो काढतो ना पायावर जोर देतो तो बॅटीने डबल जोर देताना बॉलरला अगदी मैदानाच्या बाहेर फेकतो. त्याचं उदाहरण दिलं बॅट्समनने. नजाकत होती. एक प्रतिभावंत स्ट्रोक सर ठोकलाय. जर आपण हा बॉल पाहिला तर ओव्हर पिच होता परंतु ऑफस्टंपच्या बाहेर गेले. तिथून त्या बॉलला उचललं. डीप स्क्वेअर रेगला कोणताही चान्स नव्हता. तो फक्त पाहत राहिला सर. सुपर यार. फ्लेक्सिबिलिटी, स्टायलिश शॉट, बॅक टू बॅक दुसरा धमाका. किती असह्यप्रमाणे फिल्डरने पाहिला. म्हणजे त्याच्या बॉडी लँग्वेज असं स्पष्ट का बॅट्समनला त्याने दिले खरं मंत्रमुग्ध होताना का बॅट्समनला ही फिल्डरने दिलेली जबरदस्त दादा आहे. राहुल वांगडे क्वालिटी बॅटिंग. जावली तालुक्याचा हा खेळाडू आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 ला 2 मारले. 3 ला 3 होतील का सर? कॅपॅसिटी तर आहे परंतु इथे पहा तिसरा आला पण तो चौकार. आणि किती रॅपिडने किती वेगाने धावसंख्या 76 वर पोहोचले बा. 76 लॉस ऑफ ओनली 1 विकेट. वॉट अ क्वालिटी बॅटिंग. सुपर बॅटिंग. अर्जू 11 संघाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल परंतु सर आपण जर विचार केला ना सतीश चव्हाण यांचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी मॅच सुरू केली. कारण पहिला तो आल्यानंतर त्यांनी ज्या फ्लो मध्ये बॅटिंग केली त्याचं अनुकरण जिल्हा आयकॉन राहुल वांगडे करतायत. म्हणजे एकाने खेळ चांगला केला तर त्याचं अनुकरण दुसरा करतो. दुसऱ्याने चांगला खेळ केला तर त्याचं अनुकरण तिसरा करतो. हेच अर्जू 11 संघाने या मॅच मध्ये केलंय. येस डेफिनेटली स्पिरिट ऑफ द गेम. वर जबरदस्त फटका. अजून आसमानी टोला आणि इथे मात्र आमच्या प्रेक्षकांचा दिल खुला.
What a shot over the cow corner mid wicket. It's a maximum. Charan. अगदी राहुल वांगडे यांच्यासाठी पारितोषिक येतोय. अगदी कडाक्याचं ऊन आहे असं वाटतंय की सर मुसळधार पाऊस पडतोय परंतु तो चौकारांचा षटकाराचा. आता आपण पण मला वाटतंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये या बॅटिंगचं एन्जॉय करतोय कारण अशा प्रकारची बॅटिंग पाहणं त्यासाठी सुद्धा सर नशीब लागतं मी म्हणेन. आणि ही बॅटिंग जर तुम्ही पाहिली 82 वरती स्कोरबोर्ड आहे. 3.4 षटकांचा खेळ सुरू आहे. अजूनही 8 चेंडूचा. दॅट इज अ सुपर बॉलिंग यार. सबमॅन डिलिव्हरी. आता मात्र एक बॉल डॉट आलाय. मोकळा श्वास आता अगदी 130 मोरीने घेतला असेल कारण ज्या पद्धतीने राहुल वांगडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आतापर्यंत जिल्हा आयकॉन म्हणून सर्वोत्कृष्ट खेळी या खेळाडूंनी 2 दिवसामध्ये केले. नाव आहे राहुल वांगडे. जावली तालुक्याचा हा स्टार खेळाडू. खोला टाकलेला बॉल बॅटची कडा आहे का पाहावी लागेल. पंचांचं बोट आकाशाकडे परंतु राहुल वांगडेने इथे त्यांचं काम केले. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित अशी आहे. बॅटची कडा. खेळाडू मात्र इथे बाद होतोय. सर राहुल वांगडेने जबरदस्त काम केलं. या व्यासपीठावरती जो सरपंच आहे मी म्हणेन. येस आणि पंच त्यांनी जबरदस्त मांडले. सरपंच होता अतिशय चांगली भागीदारी जुळली होती. ती भागीदारी अखेरकार सुपरस्टार सिद्धेश मोहनने ती खंडित केली. ती तोडली आहे. पहा चेंडू कसा बरोबर इनटू द ब्लॉक. चेंडू टाकल्यानंतर हलकासा बॅटची कडा विकेटच्या पाठीमागे आणि विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने क्षितिज मोरेंना सफलता मिळाली. परंतु सर मला इथे एक मॅच आठवते. मी काली त्या मॅचचा उल्लेख केला होता. NMPL मध्ये मॅच परी 11 अगेन्स्ट अप्पा स्ट्रायकर्स ही मॅच होती. 95 धावा परी 11 संघाने फर्स्ट बॅटिंग मध्ये केल्या होत्या. परंतु अप्पा स्ट्रायकर्सनी सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असता त्या 96 धावा चेस केल्या होत्या. त्या कारणाने या मैदानावरती कोणताही स्कोर जो आहे तो सेफ नाहीये कारण हे भूमिपुत्र मैदान आहे. बरोबर. आणि सातत्याने त्याच आम्ही चर्चा करतो का मैदान आहे ना तुमची जर क्वालिटी असेल तुमच्या जर गुणांना वाव जर कुठे मिळत असेल त्याचं नाव भूमिपुत्र मैदान. सेक्टर 23 कुपरने सब कुछ जायज आहे. हे मैदान तसं तुमच्यासाठी ते चॅलेंज असतो. जेव्हा तुमचे शास्त्रशुद्ध फटके असतात ना तेव्हा तुम्हाला भरपूर धावा बॅटने मात्र मिळतात. पहा काय जोर. कधी टायमिंग कधी पहा 49 वर अवघी 1 धाव दूर. अर्धे शतकापासून फक्त 1 धाव दूर. वाट कडक बॅटिंग यार. सतीश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दुव्वादार फलंदाजी करतात. 49 वरती ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केले जबरदस्त बॅटिंग मी म्हणेन. सर आपण विचार केला ना आता या 2 दिवसाच्या खेळामध्ये सर्वोत्कृष्ट बॅटिंग कोणी केली असेल तर ते सतीश चव्हाणनी केले. 13 बॉल 49 वरती तो नॉट आउट आहे. एका धावेची गरज आहे अर्धशतकासाठी. पुढचा बॉल साहिल यांचा. या बॉलवरती आक्रमण केले ऑन साइडला. इथे टाळ्या वाजवणं गरजेचं असेल. समालोचन कक्षामधून आम्ही मानवंदना देतोय. सतीश चव्हाण यांना विनंती करेन आपली बॅट आमच्यापर्यंत वरती करा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 14 बॉल 50 धावा. सतीश चव्हाण सालोशीचा हा पट्ट्या आहे. अप्रतिम बॅटिंग क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. येस व्हॉट अ सुपर डुपर हाफ सेंचुरी. कमालचा फ्लो. दॅट इज आता हा चेंडू आहे ना दॅट इज अ सुपर बॉलिंग यार. बॅट लवकर मात्र ओपन झाली आणि बॉल त्याच्यानंतर 9 द मिस. अगदी बॉल डॉट होतोय परंतु शिवाजी चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आले तर जे KSKचे आयकॉन आहेत. काही बॉल बाकी आहेत. आता शेवटच्या काही बॉलवरती आक्रमण चढवलं जाईल. साहिल निघालेत पुन्हा एकदा. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र सिंगल घेतील. त्याचं कारणही आहे कारण सतीश चव्हाणनी अर्धशतक झळकावलंय. त्यांनी विकेटवरती बराचसा वेळ घालवलाय. खोऱ्यांनी रन बनवल्यात. त्यामुळे काही शेवटचे जे बॉल आहेत त्याचा समाचार घेण्यासाठी त्यांनी स्ट्राईक घेतले. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती 90 वरती 2 अशी स्थिती आहे. या 2 मोठे टोळेजंगे षटकारांना तर शतक पार. अगदी बरोबर आहे. हा बॉल सोडून दिलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. जशी तुम्ही सांगितलं की 100 होऊ शकतात का. 2 बॉल बाकी होते परंतु हा बॉल सोडलाय म्हणजे आता इथून पुढे 100 होणार नाहीत. परंतु क्रिकेटमध्ये सांगता येत नाही. एखादा नो बॉल आला षटकार आला त्यानंतर पुढच्या बॉलवरती चौकार आला तर 100 होऊ शकतात. शेवटचा बॉल शेष आहे. 90 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल आहे त्याला मिडल ऑफ द बॅट केलंय. हा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. काय बॅटिंग परफॉर्मन्स आहे सतीश चव्हाणच्या बॅट मधून आलेला. शेवटच्या बॉलवरती टोलेजंग अभूतपूर्व भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये. सतीश चव्हाण अप्रतिम बॅटिंग. 92 धावा कालच्या दिवसामध्ये ठोकल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये 96 धावा ठोकणारा संघ आहे आरजू 11 संघ. क्या बात आहे. जबरदस्त खेळ केलाय आणि सतीश चव्हाण यांच्या खेळीसाठी कुमार प्रेम संगीता संतोष देसाई यांच्या माध्यमातून 1000चा कॅश प्राइज देण्यात येत आहे अर्धशतक साठी.
सतीश चव्हाण थोडीशी बॅट वरती करा आमच्यापर्यंत. वा क्वालिटी बॅटिंग यार, जबरदस्त बॅटिंग. या संपूर्ण वर्षामधील सतीश चव्हाणची क्वालिटी बॅटिंग, नंबर 1 ची बॅटिंग या मॅच मध्ये झाले. जबरदस्त जबरदस्त सतीश चव्हाण. वेल डन सतीश चव्हाण, व्हॉट अ बॅटिंग यार, कडक बॅटिंग. आणि जेव्हा तो 30-35 मध्ये खेळत होता तेव्हा वाटलेलं होतं का हा पट्ट्या अर्धशतक निश्चित झळकवेल आणि 100 धावा मिळू द्या, पण तो चेंडू जर सेकंडला सोडला नसताना संतोष देसाई, तर कदाचित जे आम्ही कमेंट केलं होतं, जे वाणी माजून आमचे शब्द पडले होते ते खरे मात्र ठरले असते, पण 4 धावा कमी पडल्या. पण अर्धशतकाची खेळी करताना तो शब्द आमचा पाळला. वेल डन सतीश चव्हाण. अप्रतिम बॅटिंग. अगदी मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभ आगमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आले, विक्रम इंगळे साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा सर पाहायला मिळते, परंतु खऱ्या अर्थाने सर आपण पाहिलं गेली 3 वर्षे हे मैदान आपल्याला देण्यात येते आणि मी कौतुक करेन आमची संपूर्ण 40+ जी कोपर खेळण्याची टीम आहे, त्यांचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभतं. त्याचबरोबर आमचे सर्वांचे, आपणा सर्वांचे लाडके विद्यानंद भाऊ पाटील साहेब, जे ज्ञानविकास शाळेचे त्या ठिकाणी खजिनदार आहेत, त्याचबरोबर विभाग प्रमुख शिवसेनेचे आहेत, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने केएसकेला खूप मदत केली जाते, हे मैदान अवेलेबल करून दिलं जातं. परंतु सर आपण विचार केला ना, महाबळेश्वर आणि नवी मुंबईकर यांचं एक अतूट नातं आहे, कारण एप्रिलचा एंड किंवा मेच्या पहिल्या वीकमध्ये आपण आपले सगळे नवी मुंबईकर पाचगणीला खेळायला जातात, तिथे एक क्रिकेटची स्पर्धा असते. त्यामुळं खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना, तर महाबळेश्वर जावली आणि नवी मुंबईकर म्हटलं ना, तर ते 2 सख्खे भाऊ आहेत. तुम्ही काय म्हणाल? येस, याचे खरोखर मी 100% संमत असेल, कारण जेव्हा जेव्हा आम्ही पाचगणी जी संजीवनी स्कूल आहे त्यामध्ये 40+ सातत्याने 20 वर्ष खेळत आलं, 21 वर्ष आहे, स्वास्थ्य शरीर आयुष्यमान बरोबर म्हटलं, अतूट नातं आहे. आणि क्रिकेट हा जोडतो संतोष, हा ऋणानं बंधो घट्ट करतो. म्हणून क्रिकेट असा मध्य आहे का त्याला जवळून पाहता असलं ना, तर मग तुम्ही सातारीचे जरी असले आणि आम्ही जरी कोपर केलं, तो ऋणानं बंधो एकदम घट्ट. त्याचं सुरेख उदाहरण म्हणजे 40+ सन्मान्य विद्यानंद पाटील खूप कष्ट घेतले ते मैदान वाचवण्याचे. मैदानाला खरी कोणी जर पहिल्यापासून सुरुवात केली असेल संघर्ष द्यायला, त्याचं नाव निश्चित माझ्या जिभेवरती येईल, विद्यानंद भाऊ. अतिशय एक प्रेमळ माणूस. अगदी बरोबर आहे, कारण 40+ आमची संपूर्ण टीम असेल, आदरणीय आमचे विद्यानंद भाऊ पाटील साहेब असतील, खूप लढा दिला या मैदानासाठी वाचवण्यासाठी. आज जे सुसज्ज मैदान आहे नवी मुंबईमधले टॉप 5 मधलं 1 नंबरचं मैदान आपण म्हणतोय, त्याचं कारणही आहे कारण कोपरखेरणेतील सर्व कोपरखेरणा रहिवासी आणि भूमिपुत्रांनी खूप चांगलं काम केलं आणि मैदान वाचवलं. आज खऱ्या अर्थाने आपण जर सर विचार केला, आपल्या काळामध्ये आपण जे क्रिकेट खेळलो, आता नवीन पिढीला जे क्रिकेट मिळते खूप चांगलं आहे. ISPL सारखी क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली, लाखोंचे बक्षीस त्या ठिकाणी देण्यात आली. मॅन ऑफ द सिरीज साठी 50 लाख रुपये, बेस्ट बॅटर साठी 25 लाख रुपये, बेस्ट बॉलर साठी 25 लाख रुपये. म्हणजे टेनिस क्रिकेट आता कुठेही पाठीमागं राहिलेलं नाही सर, टेनिस क्रिकेट खूप पुढे गेले. म्हणजे टेनिस क्रिकेट तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळला, त्याचं प्रॅक्टिस केलं, चांगला परफॉर्मन्स दिला ना तुम्ही सर, तर तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीने पैसेही टेनिस क्रिकेटमध्ये मिळू शकतात. नक्कीच नक्कीच, खूप काया पलट झाला, अमूल आग्रह बदल झालेला आहे. पहा टेनिस हा बॉल कसा दाखवताना ही क्वालिटी आहे. 5 कॅमेऱ्यापैकी 1 कॅमेरा जो फ्रंटचा आहे त्यांना टिपला जातं एक क्षण. या बॉलनेच ही स्पर्धा KSK पर्व 6 खेळवली जाते. हे बदल पहिला MRA होता, गुड शॉट होता, परंतु पहा जलगतीचा क्रिकेट जिथे एक गोलंदाज संतोष देसाई 5 ओव्हर टाकत, आता आधुनिक गोलंदाज किती स्पीडली जातोय, आता संपूर्ण संघ 5 ओव्हर खेळतोय. अगदी बरोबर आहे सर, परंतु ज्या पद्धतीने आपण टेनिस क्रिकेटची चर्चा केली, टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थाने जगभरामध्ये प्रसिद्ध करण्याचं काम कोणत्या वाहिनीने केलं असेल तर ते आहे tenniscricket.in, कारण tenniscricket.in खूप जबरदस्त काम केलंय. 2013ला ही tenniscricket.in साईड आली. संतोष नाणेकर सर यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आणि आज जगभरामध्ये टेनिस क्रिकेटचा खेळ जो प्रसिद्ध झालाय, अनेक खेळाडू जे लाखो रुपये कमवत आहेत ना, त्याच्यामध्ये खारीचा वाटा tenniscricket.inचा आहे, हे सर तुम्हाला मानावंच लागेल. नक्कीच, नो डाऊट. पिचिंग ऑप्शन इथे सुरुवात दुसऱ्या इनिंगच्या खराब चेंडूने झाली. एकदा मात्र पहिल्या चेंडून डेफिनेटली तर आस्क द क्वेश्चन विचारलं जातं, पण विचारण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय असो टेनिस क्रिकेट असो तो मात्र बॉलरला दिलेला आहे. KSK ने दिलेला विचार, पण त्यासाठी जास्त वेळ खर्च करू नका, एवढीच आमची एक प्रामाणिक विनंती आहे बॉलरला, आणि तेच मात्र केलं. अगदी बरोबर आहे. महाबळेश्वर स्पोर्ट्स टीम आपण रेडी राहा, कारण यानंतर आपण मॅच आपण खेळवणार आहोत. त्यासाठी आम्ही विनंती करतो, आपण ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, काही हरकत नाही.
अगदी मुख्य व्यासपीठावर त्यांचं कॉमेंट्री बॉक्स त्या ठिकाणी tenniscricket.in माध्यमातून दाखवलं जात आहे. जर सर आपण पाहिलं ना, हा जो समोर कॅमेरा आपण पाहतोय ना, हाय डेफिनेशन कॅमेरा आहे. IPL सारख्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये हा हाय डेफिनेशन कॅमेरा त्या ठिकाणी वापरला जातो. आता मात्र आपलं कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जाते, आपल्याला दाखवलं जात आहे. थँक्यू सो मच म्हणेन मी tenniscricket.in, आणि असंच काम तुम्ही करत राहा आणि आणखी उंचीवरती tenniscricket.in गेलं पाहिजे. Yes, पुढचा sir. बॉल, हा बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. जिथे आपण पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलो थ्रो मध्ये करताना राहुल वांगडे यांना आपण पाहतोय. क्षितिज मोरे वरती परिपूर्ण लक्ष असेल सर्व प्रेक्षकांचं, आपणा सर्वांचं, कारण क्षितिज मोरे कशा पद्धतीने बॅटिंग करतात हे या गेम मध्ये, ह्या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे सर. नक्कीच, कारण पर्व 2 अजून आम्हाला आठवतो तो अर्जू कडून 11 कडून खेळत होता. 148 संपूर्ण स्पर्धेमध्ये धावा चोपलेला होता. तो इतक्या लवकर खांदे झुकवेल असं वाटत नाही, आणि त्याने सुरुवात केली. एक सतर्कता, धोक्याचा इशारा देताना षटकार चढवताना सांगला बिवेअर, सावधरा. असा खेळ जर माझा अफलातून आहे ना, ती जोड मिळालेली आहे. जसं खेळलं सतीश चव्हाण, त्याच्या तोडीस तोड उत्तर देण्याची क्षमता आहे माझ्या बॅटमध्ये. इतक्या लवकर मात्र तो सोडणार नाही. वाट अ शॉट अँड चेरन. गणेशजी शिंदे जे KSK प्रतिष्ठानचे उत्कृष्ट समालोचक आहे, त्यांचं शुभ आगमन होत आहे. गणराय मित्रमंडळ कोपरखिरणीचे विद्यमान अध्यक्ष रोहित वाघमोडे, सचिन दादा हुगे, स्वप्नील पाटील, शैलेश भोसले या सर्वांचं शुभ आगमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येस, चांगला फटकाला थोडासा अतिरिक्त दबाव आलाय का बॅट्समनचा घेतलाय का बॉलर नाही ते स्पष्ट होते. पहिला वाईट, त्याच्यानंतर षटकाराला वाईट टाकला. धावसंख्या मात्र पुढे सरकतो. जवळपास 19 धावांच्या सरासरीने 96 धावांचं एक कठीण लक्ष्य अशक्य नाही. जो परिस्थितीच आहे काही पहा आलेला नसीबाचा चौकार मी म्हणेन. जे शॉट थर्ड मॅन होता त्याला बीट करून जाताना थर्ड मॅन दिशेने चेंडू पळाला, झाला फराचारण. बॅटची कडा लागली होती Yes. अगदी पाठीमागे. फ्लाय स्लिप मधून हा बॉल ट्रॅव्हल होत असताना ती वेगाने बॉल हा पकडला जातोय, आणि हे मैदानी तसं आहे सर. विकेट आपण जर विचार केला ना, थोडंसं विकेट वरती आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आउटफील्ड असते त्याच प्रकारचे आउटफील्ड भूमिपुत्र मैदानाला आहे. त्यामुळे गॅप मधून बॉल सटकल्यानंतर तुम्हाला भेटणार नाही, तो फरार होतो, गायबच होतो. येस, तसंच झालेलं. 12 बनलेले आहेत. 96 ची गरज. पहिले ओव्हर हाताळता बॉलिंग मार्कवर अर्जू 11 कडून. राहुल वांगडे, ओ माय गॉड, असं करणार तर 96 धावा काय तर 120 धावाही कमी पडतील. चूक झाली मागच्या मॅच मध्ये. जी चूक केली ते रक्षण, ती चूक भोवली. कारण आयकॉन राज्य विभागातील जो आयकॉनला स्ट्राईक मिळाल्यानंतर मॅच उद्ध्वस्त. एक एक चूक संतोष किती महागात पडते पहा. चुका करता येणार नाही. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. तुम्ही अशा प्रकारचे बॉल रक्षक म्हणून सोडाल तर त्या ठिकाणी मला वाटतं क्षितिज मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला ही मेजवानी असेल. राहुल वांगडे खूप चांगली बॉलिंग करतात. ऑफस्टॉमच्या बाहेर सातत्यपूर्वने ते बॉल करतायत, परंतु तुम्हाला फिल्डिंग ही तितकीच चांगली करावी लागेल. मी नेहमी सांगत असतो, बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते, परंतु फिल्डिंग तुमच्या हातामध्ये असते. नक्कीच, आणि चॅम्पियन्स ट्रॉफी तेच पाहिलं आपण. अतिरिक्त 30 धावा घेऊन चाळा न्यूझीलंडच्या विरुद्ध. ग्लेन फिलिप्स दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहिलं. यॉर्करला काय उत्तर दिले. व्हॉट अ सुसाट आणि महाफळे केलेला चेंडू फरार. चरण कडक ऑफ डाऊन ड्राईव्ह शॉर्ट ऑफ आणि 1000चं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. सकाराम शेठ कदम आणि नयन सकपाळ यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज आलंय. ते आहे अर्धशतक खेळीसाठी, आणि स्कोरबोर्डवरती धावा जर विचार केल्या तर 20 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. म्हणजे जी सरासरी हवी होती ती सरासरी या ठिकाणी इंदागी 11 स्टार या संघाने राखले. याच टेम्पोने ते पुढे गेले तर या 100 धावा म्हणजे 97 धावा इथे चेस होऊ शकतात. 24 बॉल 77ची गरज आहे, आणि भूमिपुत्र मैदान म्हटलं की कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये सर. एव्हरीथिंग इज पॉसिबल. सर्व काही मात्र घडतात, आणि चांगलं उदाहरण आमच्या संतोषने दिलं होतं NMPचं. त्या 96 धावाच तेव्हा मात्र कंप्लीट करताना ती अवघड कामगिरी केली. तर पण इथे घडू शकतं जोपर्यंत त्याच्या जोडीला इतर फलंदाज मी म्हणू शकतो आकाश मोहिते जोडला ना, डेफिनेटली या जोडीने जोडीने संतोष 50च्या वर सलामी नेत्यांचं भागीदारी जुळवली तर मात्र मॅचला वेगळं बन. इंदाई एलिमन चांगल्या स्थितीमध्ये. अगदी बरोबर आहे. आकाश मोहिते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतील, कारण पहिलं षटक क्षितिज मोरेने खेळलं. 20 धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर शिवाजी चव्हाण बॉलिंग मार्कवरती आलेत. आकाश मोहिते जिल्हा आयकॉन आहेत, आणि आता त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठी स्ट्रोक खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. लेदर बॉल क्रिकेट त्यांनी खेळले.
लेदर बॉल क्रिकेट खेळता खेळता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांचाही परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. आता मात्र पहिला बॉल फेस करतील शिवाजी चव्हाण यांच्या माध्यमातून. पहिला बॉल व्यासपीठ एंड कडून तो बॉल पहिला बॉल टाकला जातोय. पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय. पहिला बॉल पुलचा फटका पॉवरफुल आहे. आकाश मोहितेच्या बॅट मधून आलेला प्रतिभावंत स्ट्रोक. धावा मिळतील 6. षटकार. व्हॉट अ क्वालिटी शॉट. शॉट आमच्या बॅकफुट वर जेताना आक्रमण हे बचावाचं एक तंत्र आहे, मंत्र आहे, आणि त्याचा मंत्राचा वापर करताना व्हॉट अ शॉट ऑफ जॅक. दॅट इज अ ग्लोरियसली टायमिंग बाय आकाश मोहिते. मोहित केले षटकाराने. क्वालिटी शॉट मोहित केलंय. अगदी प्रेक्षकांना प्रेमात पाडलंय. आणि खरंच आपण जर विचार केला ना सर, ही पैसा वसूल मॅच आहे. कारण आपण जर पाहिलं प्रेक्षकांना काय आवडतं तर चौकार आणि षटकार लागले ना मॅच मध्ये की प्रेक्षकांना मजा येते मॅच पाहायला. त्या कारणाने या मॅच मध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. पहिले सत्र क्रमांक 1 मध्ये जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली सतीश चव्हाण यांची. सेकंड इनिंग मध्ये क्षितिज मोरे आणि आकाश मोहिते इथे मात्र तुटून पडलेत समोरच्या संघावरती. हा जेव्हा आपण डावखुऱ्या फलंदाज बॅटरला बनतो तेव्हा अगदी त्यांची शैली असते ना, ती मात्र भावते, ती भुरळ पाडते आमच्या प्रेक्षकांना. सशे स्वागत आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे KSK पर्व 6 मध्ये. ग्रेट बॉलर. ही लेन डावखुऱ्या फलंदाज बॅटरचं अगदी योग्य आहे. परफेक्टली ब्लॉक ऑफ साइड ऑफ स्टंप. अगदी बरोबर आहे. भूमिपुत्र मैदानावरती तुम्हाला बॉलिंग करायची असेल ना सर, तर ही तयारी करून येणं गरजेचं असतं. पॉपिंग क्रीजचा जास्तीचा वापर करा. वाईड यॉर्कर टाका. ऑप्शनच्या बाहेर जास्तीचे बॉल तुम्ही टाका. मिडल ऑफ द बॉल तुम्ही टाकू नका. स्टंप उडवायला जाल ना तर तितके जास्त तुम्ही षटकार खाल. हे भूमिपुत्र मैदान आहे. आणि बॅट्समन एवढे तरबेज झालेत ना, ते वेगाचा उत्तर प्रति वेगामध्ये डबल वेगामध्ये फार फेकताना देतात. सिंगल घेतली. स्कोर मात्र 27 आहे. लक्ष 96. 27 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 96 धावांचं टार्गेट आहे. प्रति षटकामध्ये आपण जर विचार केला 18.5च्या सरासरीने जावं लागेल. आतापर्यंत चांगली बॅटिंग क्षितिज मोरे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. अर्धशतक खेळीसाठी परिवलन संघाचे संघ मालक सकाराम शेठ कदम यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज आलंय. ओहो, बॉल आपण जर पाहिला चेस करण्यापर्यंत गेले. जर आपण विचार केला या प्रकारची बॉलिंग सर पाहिजे. कारण तुम्ही अगदी बॅट्समनच्या बॉडीवरती तुम्ही बॉल करू शकत नाही. तुम्हाला बॉडीच्या बाहेर बॉल टाकावे लागतील. चांगली बॉलिंग. नाव आता मात्र हेरले. त्याने हालचाली पाहायला सुरू रीड केले, ओळखले. दॅट इज ते पिचिंग केलं ना 3च्या 3 चेंडू सुपर कमबॅक करणार आहे. लवली बॉलिंग. म्हणूनच मी म्हणतो की कधी कधी कॉमेंट्रीवरती सुद्धा लक्ष ठेवा. कॉमेंटेटर सुद्धा तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकतात. पुढचा बॉल. हा बॉल सोडून दिलाय. आता मात्र पंचांनी नजर रोखून ठेवली आणि हा वाईट बॉल आहे. सर काय म्हणाल की कधी कधी कॉमेंटेटरचं पण ऐकलं पाहिजे असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? येस. या भूतकाळात पण हा प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळा असं, कारण आज जेव्हा जे बोलायचं ना ते माझं बोलणं ना तर थोडासा डाऊट येतो. प्रेक्षकांना तर खेळाडू मात्र तिथे माझे ऑब्जेक्ट मारतायत, परंतु त्याच्या पलीकडे आमचा कोणताच वेगळा हेतू नसतो. नॉट पर्पजली, म्हणजे मुद्दा म्हणून आम्ही बोलतो असं नाही, परंतु एक ऊर्जा निश्चित मात्र आताचे समालोचक देतात हे मात्र मी खात्रीने म्हणू शकतो. अगदी बरोबर आहे. ऊर्जा देण्याचं काम समालोचक करत असतात आणि त्या ऊर्जेतून तुम्ही चांगला खेळ तुमच्या मैदानाच्या आतमध्ये करायचा असतो. पुढचा बॉल. या ठिकाणी वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये फटका जबरदस्त आहे. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. स्क्वेअर कटचा फटका क्षितिज मोरेचा स्टायलिस्ट फटका. धावा मिळतील 4 चौकार. चेंडू 7 वरती बॅटिंग करतोय. खूप जिद्दी बॅटर आहे. हा फटका हवेत खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न चांगले होते परंतु हा बॉल थांबवू शकले नाहीत. हा बॉल सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. राहुल वांगडेचे प्रयत्न इथे थांबलेत. हा बॉल सीमा पार. धावा मिळतील 6 षटकार. परफेक्टली फ्लो. जस्ट मिस. प्रयत्न मात्र अतिशय जबरदस्त प्रयत्न केला तर प्रयत्नाला यश मिळालं नाही. चेंडू सरळ हाताला चाटून फवारे देत झटका झिंजारे देत षटकाराला क्षितिजच्या बॅट मधून. स्कोर 38 वर. 38 धावा स्कोरबोर्डती लागतात. 19 बॉल 59 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. मी म्हणेन 20 धावा प्रति षटकामागे अगदी कराव्या लागतील. जर आपण विचार केला तर क्षितिज मोरे आणि आकाश मोहिते
यांना षटक समाप्त झालं या ठिकाणी. आता इथून पुढे 3 षटकांचा खेळ असेल. षटक समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये जर धावा करायच्या आहेत त्या सर 59 धावा करायच्या आहेत. काय कडक स्टार्ट आहे. तंतोतंत कट टू कट मॅच बेहतरीन रोमांच उभा केले. ज्या धावांच्या सरासरीने आवश्यकता आहे ना त्या सरासरी पॉवर प्लेला मात्र छेदलं. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला दोन्ही बॅट्समनने क्षितिज मोरे आणि आकाश मोते. व्हॉट अ लवली ओपनिंग बॅट्समन अनबिटेन नॉट आउट 38. 19 धावांच्या जय बनवायच्या प्रत्येक मध्ये ती मात्र धावगती कायम ठेवले. मजा येईल मॅचला. व्हॉट अ सुपर स्टार्ट. त्यांना माहित आहे इंडियाला 11 स्टार मॅच जिंकल्या तर या स्पर्धेमध्ये त्यांचे आव्हान मात्र जिवंत होईल. एक सर्व गोष्टी खडा ना खडा मध्ये क्षितिज आणि बॅटिंग करणाऱ्या आकाशला माहित आहे. आता आकाश स्ट्राईक वरती. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 19 धावांच्या सरासरीने बिनगडी बाद 38 अशी साजेशी स्टार्ट सलामीने येताना आकाश आणि क्षितिज. अक्षय निवळे बॉलिंग मार्क वरती आले तर होल्डर या नावाने प्रसिद्ध आहेत KSK प्रतिष्ठानमध्ये. आता मजा येईल कारण 3 षटकांमध्ये 59 धावा करायच्या आहेत. आकाश मोहिते स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. पहिला बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल अचूक होता. त्या ठिकाणी अपील केले परंतु अपील मात्र पंचांनी फेटाळले. पहिला बॉल सर अचूक होता. अचूक टप्प्यावरती. येस उंची त्याची साबित करते. सरळ स्पष्ट करते. गोलंदाज कुठेतरी कमबॅक थोडंसं अंकुश ठेवेल लगाम ठेवेल आणि जे वापसीचं तंत्र आहे मॅच मध्ये भाबू आहे या क्षणाला अर्जुला ते मिळून देण्याची शक्यता आहे. अगदी बरोबर आहे. डॉट बॉल महत्वाचे असतील. हा बॉल जागेवरून उचललाय. काय फटका खेळलाय. आकाश मोहितेच्या बॅट मधून आलेला हा लांबवरचा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. येस कधी एक तुझी एक माझी. पहा आलेले आले आता बाहेरी आली आकाशशी. व्हॉट अ लवली फुटवर्कचा वापर केला आणि कनेक्ट द बॉल आणि जेव्हा बॅट मध्ये चेंडूला स्पर्श झाला तेव्हाच भोर उमटवली होती आकाश मोहितेने. 6 धावांची स्टँड ऑन डिलिव्हर 6 रन 6. 6 धावा आल्यात. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा संघ येताना पाहायला मिळतो. एक डॉट बॉल या मॅच मध्ये महत्वाचा आहे. एक षटकार महत्वाचा आहे. आता इंदा 11 स्टार संघ या मॅच मध्ये पुन्हा येताना पाहायला मिळतोय. अक्षय निवळे पुन्हा एकदा चांगला प्रयत्न करतील. एक चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न करतील. आकाश मोहिते जिल्हा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. हाकोला टाकलेला बॉल जागेवरतून हेलिकॉप्टर उडवलंय. लँड होईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश मोहितेच्या बॅट मधून आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय बॅटिंग आहे यार. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण सांगितलं होतं. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षण मानवंदना देताना त्यांचं खरं ठरवलं होतं. अगदी मात्र खोलात टाकतात पण खोलातला हेलिकॉप्टर जवळपास प्रस्थापित झालं ना तर मात्र खूप यॉर्करला बाहेर फेकण्याची क्षमता राखतात. अगदी बरोबर आहे. परंतु सर या मॅच मध्ये विचार केल्यानंतर आता इंदाई 11 स्टार हा संघ पुढे आहे मी म्हणेन. कारण ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय 97 धावा यशस्वीरित्या चेस केल्या जातील अशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2ला 2 षटकार आले. तिसरा षटकार येईल का पाहावं लागेल. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा या बॉलला उचललाय. बॉल हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा सलगचा तिसरा ठोकलाय. आकाश मोहितेची कडक कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इंदाई 11 स्टार संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. सेट ऑन द फायर. त्याचं टायमिंग कमालच आहे. त्याची चूज त्याची निवड करण्याची क्षमता संतोष अक्षरशः छाप सोडून जाते. प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध केलंय. व्हॉट अ लवली. स्पीड अप करा. मी विनंती करतो जास्त चर्चा करू नका कारण ऑन फील्ड अंपायर आम्हाला सांगतायत का त्यांना जास्त चर्चा करू देऊ नका. परंतु सामना त्या स्थितीमध्ये आहे. 96 धावांचं ओझं असताना ओझ्याला न दबता व्हॉट अ लवली ओपनिंग पार्टनरशिप क्षितिज मोरे अलॉंग विथ आकाश मोहिते. 25 वर पोहोचले. 24-25 मध्ये किती जबरदस्त शर्यतीमध्ये दोघांच्या आघाड्यांची कधी 24 वर खेळताना कधी 25 वर एक धावाचा फरक. पेस्ट कंट्रोल अगदी विक्रमजी इंगळे साहेब यांच्या माध्यमातून हे सलगचे 3 षटकार मारलेत. अगदी आकाश मोहिते यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येताना पाहायला मिळतंय. पहिला चेंडू पाहिला तर खरोखर याकने काहीतरी करेल पण तो खोटा ठरवला आकाश मोहितेने. काय त्याचा फुटवेअर बदलला त्या. हा बॉल जो बरोबर पहिला टाकला होता ना बरोबर तो चेंडू मात्र आता येतोय. वाईड यॉर्क सुपर बॉलिंग. इथून भरारी घेऊ शकतो. इथून हे चेंडू थोडासा मारक ठरतील. एक खामोश ठेवतील बॅट्समॅनला. संतोष अगदी बरोबर आहे. अशा प्रकारचे बॉल तुम्हाला हाताळावे लागतील. वाईड यॉर्कर सातत्यपूर्ण हाताळावे लागतील. तुम्हाला फुलर लेनचे बॉल हाताळावे लागतील आणि तुम्हाला डॉट बॉल महत्वाचे आहेत. इथून पुढे धावांची गरज आपण जर पाहिली तर 41 धावांची गरज आहे. आतापर्यंत 56 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 13 बॉल 41 धावांची गरज असेल या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त सामना
फुल टॉस बॉल आहे, ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत का पाहावं लागेल. गॅप मध्ये बॉल आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. धावा मिळतील 4. चौकार. येस 60 3 ओव्हरचा 20 धावांच्या सरासरी धावा चोपल्यात. कमालीचं जशा तसं वार का जवाब पलटवार से उत्तराचा जवाब प्रत्युत्तर देताना एकदम कडक मॅच. इंदा 11 स्टार विपक्ष अर्जू 11 7 पर 0 गडी बाद. मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान आपण करणार आहोत. आता इथून पुढे सन्मान करूया. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालंय, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेला देण्यात आलंय. एक्स मिशन पेस्ट कंट्रोलचे सर्व आदरणीय विक्रम इंगळे साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. विकासभाई कदम जे माजी अध्यक्ष आहेत त्यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय विक्रमजी इंगळे साहेब यांना करूया आपण सन्मानित. विक्रमजी इंगळे साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. माजी अध्यक्ष विकासभाई कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय अर्थातच महेश दादा शिंदे यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महेश दादा शिंदे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. माजी अध्यक्ष विकासभाई कदम यांच्या शुभ हस्ते महेश शिंदे यांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आता ही कॉन्टेस्ट बघायला मजा येईल. जे पर्व 2 मध्ये संतोष जे पाहिलं होतं, 2 चुलत भावामध्ये जी झुंज पाहिली होती ना टायटल साठी, तिथे स्वर्गीय विजयदादा हा टीम होता फायनल मध्ये बरोबर अर्जूच्या. तेव्हा अर्जू मधून क्षितिज खेळत होता, आता इंदाई मध्ये खेळतोय. परंतु पहा त्या भावांची कशमकश, ती लढत मात्र फायनलची जिंकली होती. मूल्यांकन करणारा जो गोलंदाज येतोय अक्षय मोरे. मोरे तर मोरे अगदी बरोबर आहे सर. दोन्ही बंधू आहेत, क्षितिज मोरे अक्षय मोरे हे बंधू आहेत आणि आज मात्र 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्यांचं युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. एकाला बॅटिंग करायची तर दुसऱ्याला बॉलिंग करायची. आता अक्षय मोरे कशा प्रकारे बॉल हाताळतायत. धावसंख्या जर विचार केली तर 37 धावांची गरज आहे. 12 बॉल 37 धावा. हे षटक महत्वाचं असेल. या षटकामध्ये जर काही विकेट्स घेतल्या, डॉट बॉल काही टाकले तर मजा येईल या मॅच मध्ये. नक्कीच नक्कीच. Now Akshay More comes in ball right arm round the wicket. Attractor, oh my god, super bowling. बॅट लवकर अतिशय रागाने मारण्याचा प्रयत्न. कधी कधी राग आहे ना संकटात लोटतं सतीश. पाहिला तर आता स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला खास करून शिदीनने. अगदी बरोबर आहे. रागाने मारण्याचा प्रयत्न होता कारण आपण जर पाहिलं दोन्ही कॅप्टन आहेत आणि आता कॅप्टन म्हटलं की संघाचे नेता, संघाचा सरपंच म्हटलं जातं. आता कोण कोणावरती भारी पडणार हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु पहिल्या बॉल मध्ये जर विचार केला तर पहिल्या बॉल मध्ये अक्षय मोरे जिंकलेत. क्षितिज मोरे सुद्धा ही मॅच सोडणार नाहीत. क्षितिज मोरेने नवी मुंबई नगरीमध्ये प्रत्येक ग्राउंड दणानून सोडलंय. त्या कारणाने क्षितिज मोरेची बॅटिंग महत्वाची राहील. पुढचा बॉल, हा व्हॉलीबॉल होता, याला पिकअप केलंय. कोपरखेरणा स्टेशनच्या दिशेने हा बॉल मार्गस्थ होत असताना हा या स्पर्धेचा लांबवरचा ठोकलेला क्षितिज मोरेने जबरदस्त स्ट्रोक. धावा मिळतील 6. षटकार. आता 10 आणि 31 धावा 66 बनल्यात. आता 31 धावांच्या मॅच कुठे कसं अपडाऊन्स. व्हॉट अ लवली उत्कंठावर्धक रोमहर्षक मॅच. इंदाई 11 स्टार बनाम अर्जू 11. 97 धावांचा पिछा करताना एकही गडी बाद न होता. व्हॉट अ लवली. एक वेगळा रेकॉर्ड मात्र निश्चित लिहिला जाईल जर 97 धावा सलामी येताना जर पार केलं ना. एक वेगळा इतिहासामध्ये एक वेगळे पान लिहिलं जाईल या 2 बॅट्समनच्या. एक सातारा आयकॉन आणि एक KSK आयकॉन. अगदी बरोबर आहे. पुढचा बॉल, खुला टाकण्याचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक समोरच्या दिशेने. हा सरळ बॉल ट्रॅव्हल होतोय. अगदी व्यासपीठाला मानवंदना देणारा हा क्षितिज मोरेचा हेलिकॉप्टर स्ट्रोक. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. क्वालिटी बॅटिंग, क्वालिटी. आणि जी फायनल आम्ही पाहिलं होती बरोबर सिरतीर्थ मैदान पर्व 3 वाशी येते KSK. तेव्हा एज भाऊ आपसामध्ये 2 वाघांवरने वार करत होते. 30 गत पहा, 30 सिच्युएशन. आता इंदाईला जीत मरपूर्ण आहे. अर्जुनने तर 50 आपला उत्पन्न फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. संतोष,
अगदी बरोबर आहे. इंदागी 11 स्टार हा संघ इथे सामना जिंकला तर ते क्वालिफाय होतील. क्षितिज मोरेची जबरदस्त बॅटिंग सुरू आहे आणि आकाश मोहिते त्यांना साथ देत आहेत, नॉट आउट आहेत आणि ही जमेची बाजू आहे. आपण जर विचार केला आरजू 11 संघाने एवढ्या धावा कुठल्या, परंतु ज्या पद्धतीने क्षितिज मोरे आणि आकाश मोहितेने बॅटिंग केले अगदी समोरच्या संघाला उद्ध्वस्त केलंय. परंतु अजूनही सामना आहे. 9 चेंडू 25 धावा. क्षितिज मोरेला आउट केलं, आकाश मोहितेला आउट केलं तर हा सामना अजूनही फिरू शकतो सर. नक्कीच 100%. ही विकेट महत्वपूर्ण असणार. 9 चेंडूने 25 धावा. पाहूया बॅक टू द क्रिकेट. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ सेन्सिबल मॅच इन द 11 स्टार वर्सेस अर्जू 11. Shot fine, nice shot, third man backward to a square of the one, deep extra couple, long on long off, deep mid wicket and deep square leg. 9 चेंडूने 25 धावा. अक्षयच्या विरोधात आता क्षितिज मोरे बंधू आमने सामने. सोडून दिले. चूक झाली का? डेफिनेटली झाली आहे. का सोडून दिलाय? संयम तर ठेवणं. संयम पाहिला तर आयुष्याचा असो क्रिकेटचा अतिशय महत्त्वपूर्ण असतो. अगदी बरोबर आहे. संयम तुम्हाला ठेवावा लागेल. या प्रकारचे बॉल तुम्हाला हाताळावे लागतील. अक्षय मोरेंना माहित आहे या मैदानावरती भरपूर त्यांनी क्रिकेट खेळले. क्षितिज मोरे आणि अक्षय मोरे एकाच टीम मध्ये खेळतात. दोघे बंधू आहेत आणि त्यांना माहित आहे क्षितिज मोरे काय करू शकतो. हे 2 बॉल डॉट आले ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल. 8 चेंडू 25 धावा. फुलटा टाकली ना तर सोडणार नाही. ते तुलाही ठाऊ आहे. कारकीर्द मधले किती सामने एकाच खेळतात, पण हा चेंडू का टाकला? खराब लेंथ, फुलटॉस, जुसी फुलटॉस, त्याला ताव मारताना फेकले. आला षटकार. काहू कावराना मिड विकेटवरून उडवताना क्षितिजच्या बॅटवरून छरण. अगदी बरोबर आहे सर. पुष्पा फिल्मचा मला डायलॉग इथे आठवतो. झुकेगा नाही साला ठोकेगा. काय बॅटिंग केले, अप्रतिम बॅटिंग. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 42 या आकड्यावरती खेळतोय क्षितिज मोरे. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे हा सामना फिनिश करण्यासाठी. हा बॉल महत्वाचा असेल. खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 6 बॉल आणि 18 धावांवरती ही मॅच येऊन पोहोचले. तब्बल 97 धावांचा भला मोठा डोंगर पोखरायचा होता. अगदी डोंगराच्या कळसापर्यंत जाऊन पोहोचलेत मी म्हणेन सर. 6 बॉल 18 धावांची गरज आहे. सामना आता इंदाई 11 स्टारच्या बाजूनी आहे आणि आरजू 11च्या बाजूनी आहे. 2 चेंडूंचा खेळ स्पष्ट करील मैदानाचा मॅच. द बॉलरने 2 चेंडू जर डॉट काढले ना तर मॅच मध्ये वापसी करील आणि 3 चेंडू पैकी 2 चेंडू पहिल्याच वरती हमला बॉल केला तर इंदाई 11 कब्जा सांगेल, ताबा ठोकेल. संतोष अगदी बरोबर आहे. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी ही सर्व लढा आपल्याला पाहायला मिळतोय. इंदागी 11 स्टार या संघाचा त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आमचे सागरदादा मोरे हे संघाचे संघ मालक आहेत आणि आपण जर विचार केला ना तर या सागरदादांनी सकाळीच सांगितलं की आपण या ठिकाणी एक ॲज अ खेळाडू म्हणून त्या ठिकाणी आपल्याच विभागातील खेळाडूंना त्या ठिकाणी संधी देण्यासाठी आपण टीम घेत असतो. परंतु संघ मालक म्हणून त्यांना गर्व असेल या बॅटिंगवरती. ज्या पद्धतीने क्षितिज मोरे आणि आकाश मोहिते बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पर्व तो अजून आम्हाला शो मॅच आठवतोय. संतोष मालुसरे आपण उपस्थित आहे तेव्हा अध्यक्ष तुम्ही पद भूषवत होता. काय ती मॅच आणि त्याच धाटणीतला तो मॅच मला आठवतोय. तशीच चुरस, तसाच रोमांच मॅच मध्ये जाऊया. बॅक टू काय 6 चेंडू 18. संतोष 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त आहे. जर इंदागी 11 स्टार संघ इथे सामना जिंकला तर सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. स्वर्गीय विजयदादा देसाई या टीमला या स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. हा सगळा लेखाजोखा आहे. त्या कारणाने ही मॅच इम्पॉर्टंट आहे. 6 चेंडू 18 धावा. अक्षय निवळे बॉलिंग मार्कवरती सज्ज होते, जे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं निवडी गावचे आहेत. पहिला बॉल. तब्बल 500 प्रेक्षक या ठिकाणी हा सामना लाईव्ह पाहत आहेत. पहिला बॉल खुला टाकलाय. त्या ठिकाणी एक चांगला बॉल आहे. 2 धावा घेतल्या जातील का पाहावं लागेल. अक्षय मोरे वेगाने जात आहेत. तिकडे थ्रो केलाय. 2 धावा स्कोरबोर्डती अंकित होताना पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये रंगत आहे. मॅच ऑन केली. पहिला चेंडू फुले दादा ड्राईव्ह केला होता एक थ्रू द कबर एक्स्ट्रा कबर गेटिंग 2. मॅच मात्र काय वेगळ्या दिशेने हाय व्होल्टाज अगदी पैसा बसूल. 5 चेंडू आणि आता 16 धावा. अगदी प्रेक्षक लाईव्ह पाहतात त्यांना मी सांगेन ही काही फायनल नाहीये, सेमी फायनल नाहीये, लीग मॅच आहे. म्हणजे सेमी फायनल आणि फायनल मध्ये किती मजा येईल. प्रेक्षक 500 पेक्षा जास्त आमच्यापर्यंत लाईव्ह पाहतात tenniscricket.in च्या माध्यमातून. 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. क्षितिज मोरे स्ट्राइक एंडला. अक्षय निवळे निघालेत. हा फटका फसला. या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू 16 धावा.
मी निश्चित इथे थोडासा स्थितीला चूक केली म्हणे, कारण ते दुधारी धार आहे. ज्याप्रमाणे सातारा आयकॉन दुसरा एंड त्याला का देऊ नये. त्याच्या बॅट मधून मोठमोठे षटकार बरसले. व्हाय नॉट टू गेट इन सिंगल. अगदी बरोबर आहे, सिंगल घेणं गरजेचं होतं कारण आकाश मोहिते हे जिल्हा आयकॉन आहे, त्यांच्या बॅटमधून षटकाराचा पाऊस पडला, त्यामुळे ही मॅच इम्पॉर्टंट आहे इंदागी 11 स्टार संघासाठी. पुढचा बॉल, हा बॉल महत्वाचा असेल. हा बॉल फुलटॉस आहे, बॉल हवेमध्ये स्टँड झालाय, बॉल डिपॉझिट केलाय इथे मैदानाच्या बाहेर. क्षितिज मोरेच्या बॅट मधून आलेला हा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. व्हॉट अ लवली बॉडी, लॉंग अँड स्ट्रॉंग सुपर्ब षटकार. अगला गंगणाला भेदून छेदून गेला बॅट मधून प्रॉपर वेळेला. पहा मागणी केलेली आहे बिमर साठी. कुठे पिचिंग होते पाहायला जाईल कारण मागणी केल्या. येस, कॉंग्रॅच्युलेशन. या मॅच मधलं दुसरा अर्धशतक सतीश चव्हाण नंतर क्षितिज मोरे यांनी 50 धावा ठोकल्यात. क्षितिज मोरे आपण बॅट वरती करा, मानवंदना घ्या. अप्रतिम बॅटिंग केली सेकंड इनिंग मध्ये, अर्धशतक त्यांनी ठोकले. सतीश चव्हाणनी अर्धशतक ठोकलं होतं आणि इथे लाजवाब बॅटिंग केले, लाजवाब बॅटिंग. येस, फेअर डिलिव्हरी. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. आता एक बॉल डॉट आला तर आणखी मजा येईल या मॅच फेअर मध्ये. डिलिव्हरी. नो बॉल, फेअर डिलिव्हरी. चल, पाण्याची मागणी केली कारण पाहणे आवश्यकता आहे. सिंगल का घेतली नाही याचं उत्तर ताबडतोब दिलं. कारण जरी सातारा ऐकून तरी असलं तर मॅच फिनिश करण्याची क्षमता मी राखतो, ती जबाबदारी माझ्याकडे दे असं आकाश मोदला त्याने चेहऱ्याने स्पष्ट करताना डोळ्याने खुणावलं. मित्रा, नो डाऊट तू तर माझ्या तोडीस तोड बॅट्समन आहे, पण ते इथला सराव माझा अतिशय खूप वेळा मॅच मधून या चेंडून फिनिश केलंय. संतोष, अगदी बरोबर आहे. याच मैदानावरती क्षितिज मोरे कायमस्वरूपी प्रॅक्टिस करत असतो. तन्वी 11 या संघाकडून खेळताना, मिलिंद वेटा यांच्या टीम मधून खेळताना आपण त्यांना नेहमी पाहत असतो. आणि आज मात्र जर सर आपण विचार केला ना तर या मैदानावरती त्यांनी वर्षानुवर्ष जी घेतलेली मेहनत ना क्षितिज मोरेची कामाला आले. अप्रतिम बॅटिंग केली, 50 धावा त्यांनी कुठल्यात. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. क्षितिज मोरे हा सामना फिनिश करील अशी मात्र शक्यता जास्तीची आहे. येस, जाऊया मॅच कडे. बॉलरही तेवढा कडक आहे, उंच आहे आणि भेदकतेसाठी ओळखला जातो. शॉट थर्ड मॅन शॉट लेग पाहू शकता बाहेरच्या क्षेत्र आउट ऑफ फील्ड. हा चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट सोडून दिलाय. चांगली, ओ माय गॉड, फर्निचर डिस्ट्रॉय. म्हणून म्हटलं हा जो बॉलर आहे तो तोडामोलाचा आहे मॅच मध्ये. जान ओकली बॉलरने आणि जे दार उघडे सोडले तर उघड्या दारांना मात्र कडी लावायला विचारला. अगदी बरोबर आहे. ऑफस्टंपच्या बाहेर गेले, तिन्ही यष्ट्या दाखवल्या आणि या तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अक्षय निवळेने सेलिब्रेशन त्याचं पाहावं लागेल. tenniscricket.in त्या ठिकाणी रिप्ले टेलिकास्ट दाखवतोय. त्या ठिकाणी फुलर लेनचा बॉल होता, ऑफस्टंपच्या बाहेर गेले आणि तदनंतर आपण अगदी जर पाहिलं ना क्षितिज मोरे बॉलकडे पाहत राहिले, स्वतःच्या डोळ्यांनी त्यानं पाहिलं की आपल्या यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आहे. येस, काय म्हणावं आता, काय मॅचला रंगत आले. अगदी प्रेक्षकांना खिळून ठेवणारा नेल बॅटिंग, नख कुरतवणारा हा मॅच आपल्या भेटीला. औचित्य पर्वचा KSKचा हा दमदार लीग आपल्या भेटीला. आता 2 चेंडू 10. संतोष, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. मला वाटतंय KSK प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये तुम्हाला मॅच ची कोणत्या मॅच हायलाइट पाहिजे असेल ना तर ही मॅच आहे. म्हणजे 2 चेंडू 10 मध्ये ते येऊन पोहोचले सर. येस, आता पाहूया, जाऊया 2 चेंडू आणि हा चेंडू मॅचचा दावा करेल. मोस्ट इम्पॉर्टंट, हा फटका जोरदार आला तर मॅच बनेल. सोडल्यास ऑप्शनच्या खूप बाहेर स्ट्राईक घेतली आहे सातारा आयकॉन. आकाश मोहितेने बाय ग मजा. आता स्कोर जाईल, धावा कमी होतील. चेंडू तेवढे 2 चेंडू 8. संतोष, व्हॉट आर कडक मॅच. एक छोटीशी चुकी तुम्हाला मॅच मधून बाहेर घालवते. ही चुकी खूप मोठी केली. अक्षय निवळेने एक लिगल बॉल टाकायचा होता परंतु व्हाईट बॉल टाकलाय आणि व्हाईट बॉल वरती एक सिंगल प्राप्त झाले. आकाश मोहिते स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. आता या बॉल वरती जर षटकार आला तर ही मॅच अगदी इंदागी 11 स्टारच्या बाजूने जाऊ शकते. येस, नक्कीच. जी चूक मागच्या मॅच मध्ये केली होती ती इष्टकडून भुवली, ती माग पडली. आता माग पडेल का दाखवून देईल सातारा आयकॉन. आकाश मोहित केले, मंत्रमुग्ध केलेली बॅटिंग केले. कारण त्याचे शॉर्ट ऑन जॅक, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह अगदी भुरळ पाडले, छाप सोडले या मॅच मध्ये. तो इतक्या लवकर जी आणलेली मॅच, जी कडी मेहनत माझ्या सखरीन माझ्या बरोबर जोडताना जी भागीदार जुळली
त्या भागीदाराला आम्ही एवढ्या लवकर जाऊ देणार नाही असे मनातले त्याचे भाव सांगतात, त्याच्या हालचाली सांगतात. आय एम नाव रेडी, मी तयार आहे. बॉलरही तेवढाच तोलामोलाचा आहे, तोही सांगतो मी तयार आहे. जाऊया, कोण तयार आहे, कोण माघारी जाईल आणि कोण मॅच घेऊन जाईल. 2 चेंडू 8 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ लवली हेलिकॉप्टर ओव्हर द कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जे अतिथी कक्ष आहे ना, त्या अतिथी कक्षाला मानवून ना. व्हॉट अ शॉट यार. म्हणून म्हणत जी सिंगल घेतली नव्हती ना तेव्हा थोडासा मात्र चूक झाली होती शिदीने. व्हॉट अ लवली. आता फक्त 1 चेंडू आणि 2 धावा. सामना संपवलाय मी म्हणेन. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे म्हणजे जवळपास हा सामना फिनिश इथे केलाय असं मी म्हणेन. कारण आकाश मोहिते त्या ठिकाणी बॅटिंग करतात. 1 चेंडू 2 धावाची गरज आहे. परंतु या मागील बॉलवरती जो स्ट्रोक खेळला ना, हेलिकॉप्टर स्ट्रोक, सर बॉल चांगला होता परंतु त्या चांगल्या बॉलवरती चांगला स्ट्रोक खेळला. Yes, no काम doubt. तमाम केलं, कार्यक्रम करून टाकलाय. येस, जर बरोबर सुटला तर सुपरवर. काय सॉलिड, किती प्रेशर आहे पा, काय फटका आला यार. बरोबर म्हणलं, यॉर्करला हेच उत्तर दिलं जातं हेलिकॉप्टर. MS धोनी. पण MS धोनीच्या अगोदर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, दॅट इज अ हेलिकॉप्टर. परंतु फिनिश देण्याचं टच काम कोणी केलं असेल हेलिकॉप्टरला, त्याचं नाव आहे द ग्रेट MS धोनी. त्या MS धोनीच्या अंदाजामध्ये, त्या खुबीमध्ये या यॉर्करला लवकर पिक केलं अँड स्टँड ऑन डिलिव्हर ओव्हर द लॉंग ऑन. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. सतीश चव्हाण मैदानाच्या आतमधून चालत येत आहेत जिथे टीम मीटिंग सुरू आहे. सतीश चव्हाण विचार करत असतील, यार पहिल्या डावामध्ये काही धावा आम्हाला कमी पडल्या का. कारण विचार करावा त्यांनाही लागलाय. कारण 97 धावा जर चेस होऊ शकत असतील सर, तर 5 ओव्हरमध्ये धावा मारायच्या तरी किती. येस, तो मोठा प्रश्न आहे. चांगला प्रश्न विचारला. अजून काढायचे किती आणि ठेवायचे किती बॉलरसाठी, हा मोठा प्रश्न आहे. डिफरन्स आहे. आधुनिक काळातला हे उच्च प्रतीचं क्रिकेट खेळलं जात आहे आणि सर्व कॅमेऱ्यामध्ये 2013 पासून ही वाहिनीनं खूप प्रसिद्धी मिळून दे. 1-2 मॅच सुपरस्टार बॅट्समॅन. 1 चेंडू 2 धावा. बॅक टू द क्रिकेट. संतोष. टेनिस cricket.in. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त आहे. टाळ्यांचा प्रतिसाद हवाय. 1 चेंडू 2 धावा. आकाश मोहिते स्ट्राईकला आणि हा नो बॉल आहे. सामना इंदाई 11 स्टार संघाने इथे जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. काय सामना झाला. 97 धावा यशस्वीरित्या चेस केल्यात. 1 बॉल राखून चेस केल्यात, तेही सांगावं लागेल. म्हणजे 100 पेक्षा धावा 5 षटकांमध्ये चेस होऊ शकतात. हा इतिहास आहे भूमिपुत्र मैदानावरचा. परंतु या मॅच मध्ये रेकॉर्ड